हॅलो हॅलो नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. समाज कल्याण प्रशासन ही समाज कार्याची एक पद्धत आहे जी अप्रत्यक्ष पद्धत म्हणून ओळखली जाते. या पद्धतीविषयी आपण जाणून घेणार आहोत. सुरुवातीला कन्सेप्च्युअल भाग क्लिअर करण्याचा प्रयत्न असेल आणि त्यानंतर मग आपण हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड समजून घेणार आहोत. ओके, सुरुवातीला जसं आपण पाहिलं की सोशल केस वर्क, राईट, व्यक्ती सहाय्य कार्य, त्यानंतर मग आपण सोशल ग्रुप वर्क पाहिलं, गटकार्य, आणि कम्युनिटी ऑर्गनायझेशन म्हणजे समुदाय संघटन. या समाज कार्याच्या म्हणजे सोशल वर्कच्या 3 प्रत्यक्ष पद्धती आहेत, डायरेक्ट मेथड आहेत. नेक्स्ट सामाजिक संशोधन म्हणजे सोशल रिसर्च असेल, सामाजिक क्रिया असेल ज्याला आपण सोशल ॲक्शन म्हणतो, आणि सोशल वेलफेअर असेल. सोशल वेलफेअरसोबत सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन असा शब्द पाहिजे तिथे. तर सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन आहेत. या 3 पद्धती ज्या आहेत त्या अप्रत्यक्ष पद्धत म्हणून ओळखल्या जातात. लक्षात ठेवा, या प्रत्यक्ष पद्धत म्हणून ओळखल्या जातात आणि या अप्रत्यक्ष पद्धत म्हणून ओळखल्या जातात. जेव्हा समाजकार्य करता, लक्षात घ्या, समाजकार्य करता समाजातील समस्या ज्या आहेत त्यामध्ये व्यक्तीच्या समस्या असू शकतात, गटाच्या समस्या असू शकतात, किंवा एकंदरीत समुदायाची सुद्धा समस्या असू शकते. या समस्यांचं निर्मूलन करत असताना किंवा या समस्या व्यक्तीच्या ज्या आहेत, व्यक्ती स्वतः सोडवण्यासाठी सक्षम व्हावी यासाठी तो प्रयत्न करत असताना समाजकार्याच्या ज्या पद्धतींचा तो वापर करतो त्या पद्धती निवडण्यासाठी सुद्धा तो काही आपल्या ज्ञानाचा, आपल्या कौशल्याचा वापर करतो. त्यामुळे सिच्युएशन म्हणजे समस्येची परिस्थिती आणि एकंदरीत संपूर्ण त्याचं गांभीर्य, या सगळ्या गोष्टींचं बघून, या वातावरण बघून मग तो या समाजकार्याच्या पद्धतींचा तो वापर करतो. आणि बऱ्याचदा ह्या 3ही पद्धती ज्या आहेत किंवा ह्या 6 एकूण ज्या पद्धती आहेत त्यांचा एकमेकांशी त्या संबंधित आहेत. म्हणजे प्रत्येक पद्धतीला आपण बाजूला करू शकत नाही. समुदाय संघटन करत असताना गटकार्याची सुद्धा मदत होते आणि व्यक्ती सहाय्य कार्यसुद्धा अप्रत्यक्षरित्या मदत करते. सामाजिक संशोधन त्यामध्ये मदत करते. लक्षात घ्या, ठीक आहे. आणि एखादी सेवा जर त्या समुदायापर्यंत द्यायची असेल तर तेव्हा समाज कल्याण प्रशासनसुद्धा त्यामध्ये मदत करते. त्यामुळे या समाजकार्याच्या ज्या पद्धती आहेत त्या एकमेकांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यांना बाजूला करता येत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आज जी आपण पद्धत समजून घेणार आहोत, लक्षात घ्या, ती समाजकार्याची जी पद्धत आहे समाज कल्याण प्रशासन. आता समाज कल्याण प्रशासन पाहत असताना सुरुवातीला आपल्याला समाज कल्याण म्हणजे हे समाज कल्याण सेवा ज्या आहेत ना त्याच कळायला पाहिजेत आणि त्यानंतर मग आपण प्रशासकीय बाजू त्याची समजून घेणार आहोत. ठीक आहे. आता प्रशासन करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या, या 2 संकल्पना ज्या आहेत, ठीक आहे, उपसंकल्पना म्हणूया किंवा त्या 2 उपमुद्दे म्हणूया, तर समाज कल्याण सेवांमध्ये कशाचा समावेश होतो हे आपल्याला सुरुवातीला समजावं लागेल. आणि मग सामाजिक सेवांचा म्हणजे अर्थ समजून घेतल्यानंतर आपल्याला समाज कल्याण सेवासुद्धा आपल्याला नीट समजतील. बघा, यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या सिमिलर आहेत, त्याच्यामुळे तुम्हाला ते कन्फ्युजन वाढायला नको. याच्यासाठी मी काही कन्सेप्ट जे आहेत त्या परत पुन्हा एकदा तुमच्या रिवाईज करून घेणार आहे. उदाहरणार्थ सामाजिक सेवा काय आहे, समाज कल्याण सेवा काय आहे आणि त्या कोणाद्वारा दिल्या जातात वगैरे. ओके, पण सुरुवातीला ह्या सेवा समजून घेण्यापूर्वी आणि समाज कल्याण प्रशासन समजून घेण्यापूर्वी वेलफेअर स्टेट काय आहे हे पण आपल्याला कळायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न करणार आहोत. फक्त मी थोडक्यात तुम्हाला समजावून सांगतो. बघा, समाज कल्याण सेवा, लक्षात घ्या, समाज कल्याण सेवा हे समजून घेण्यापूर्वी आपण सुरुवातीला सामाजिक सेवा समजून घेऊया. बघा, हेल्पिंग द हेल्पलेस इज सोशल सर्व्हिस. म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला लागत आहे तेव्हा तुम्ही हेल्प करता, मदत करता, राईट. हेल्पलेस व्यक्तीला जेव्हा तुम्ही मदत करता त्याला आपण सोशल सर्व्हिस म्हणतो, राईट. सोशल सर्व्हिस डज नॉट रिक्वायर ट्रेनिंग. काय म्हटलं जात आहे, सोशल सर्व्हिस म्हणजे ज्या सामाजिक सेवा आहेत त्यांच्यासाठी विशेष अशा ट्रेनिंगची म्हणजे प्रशिक्षणाची गरज नाही आहे. इन सोशल वर्क और स्किल इन प्रोफेशनल टेक्निक. म्हणजे कुठल्याही पद्धतीच्या व्यावसायिक अशा टेक्निक, तंत्र त्याची गरज आपल्याला सोशल सर्व्हिस प्रोव्हाइड करताना लागत नाही, त्याची गरज पडत नाही. इन द कॉन्टेक्स्ट सोशल सर्व्हिस आर दोज सर्व्हिस विच आर प्रोव्हाइडेड ऑन द एक्सटेन्सिव्ह स्केल टू नीडी पॉप्युलेशन. म्हणजे जे काही गरजवंत लोक आहेत त्यांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये ज्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतो त्या एक्सटेन्सिव्ह स्केलवर, त्याला आपण काय म्हणतो तर सोशल सर्व्हिस म्हणतो. दे सर्व टू मीट द बेसिक नीड ऑफ पीपल अँड इन्क्लूड सच सर्व्हिस ॲज हेल्थ, एज्युकेशन, हाऊसिंग, राईट. म्हणजे या प्रकारच्या ज्या सर्व्हिसेस आहेत त्याला आपण सामाजिक सेवा म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने पानपोई सुरू केली, बरोबर की नाही, तर ही एक काय झालेली आहे, पानपोई करण्यासाठी विशेष असं तंत्र किंवा ज्ञान जे आहे ते ग्रहण करणारी व्यक्तीच पानपोई सुरू करू शकते असं काही नाही आहे. उन्हाळ्यामध्ये लोकांना तहान लागते आणि तुम्हाला माहिती आहे की ती त्यांची तहान भागविण्यासाठी तुम्ही त्यांना एक सर्व्हिस देत आहे, तेव्हा तुम्ही सोशल सर्व्हिसचा विचार करता. म्हणजे थोडक्यात काय तर सोशल सर्व्हिस ही जनरल म्हणजे सर्वांसाठी असते असं आपण एक थोडक्यात म्हणूया, सर्वांसाठी असते, बरोबर आहे. परंतु समाज कल्याण जेव्हा सेवांचा आपण विचार करतो, लक्षात घ्या काय म्हणतोय आपण, सोशल वेलफेअर सर्व्हिस, राईट. तर इथे काय होतं की ज्या व्यक्तींना, लक्षात घ्या, ज्या व्यक्तींना अथवा गटांना लोकसमुदायाने पुरवलेल्या
सेवा व सुविधा परंपरेने नाकारल्या जातात किंवा ज्यांच्यामध्ये शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक आर्थिक उणीवा असल्यामुळे जे घटक या सेवांचा लाभ घेण्यास असमर्थ झालेले आहेत. पहिला महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे हे काय, समाज कल्याण सेवा ह्या सर्वांसाठी आहेत का, तर नाही, तर विशिष्ट घटकांसाठी आहेत असं आपल्याला मानावं लागेल. म्हणजे जर त्यामुळे विशिष्ट घटकांमध्ये कोण कोण असू शकतात, तर दुर्बल घटक असू शकतात. हा महत्त्वाचा मुद्दा जो आहे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. सामाजिक सेवांमध्ये आपण सोशल सर्व्हिसमध्ये काय पाहिलं की सर्वांसाठी एक्सटेन्सिव्ह लेवलवर इथे सर्व्हिस प्रोव्हाइड केली जात आहे. कुठल्याही पद्धतीचं प्रशिक्षण इथं घेतलंच गेलं पाहिजे असा अट्टाहास नाही आहे. मात्र इथे समाज कल्याण सेवा देत असताना प्रशिक्षणाची गरज पडते, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ही प्रशिक्षण जे आहे, घेतलेला जो कार्यकर्ता आहे तो कोणाला मदत करतो, तर प्रामुख्याने जे व्यक्ती, लक्षात घ्या, जे व्यक्ती दुर्बल घटक आहेत, जे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आर्थिक उणीवामुळे जे घटक या लोकसमुदायाने दिलेल्या ज्या सेवा आहेत त्यांचं ग्रहण करू शकत नाही किंवा त्या सेवांचा उपयोग घेऊ शकत नाही, असे जे काही घटक असतील त्यांना समाज कल्याण सेवा यातून जे आहे ते सेवा प्रोव्हाइड करण्याचं काम समाज कार्यकर्ता करतो. त्याच्यामुळे समाज कल्याण सेवा आणि सामाजिक सेवा यामधला तुम्हाला बेसिक फरक जो आहे तो कळालेला असेल. आता बघा, समाज कल्याण प्रशासन समजून घेण्यापूर्वी बघा, कल्याणकारी राज्याची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे. आता कल्याणकारी राज्याची भूमिका कशी समजून घ्यायची, तर सुरुवातीला पोलिसी राज्य व्यवस्था होती. पोलिसी म्हणजे फक्त काय, तर जो काही एखादा देश असेल, एखादं राज्य असेल, त्या राज्यातील नागरिकांचं इतर परकीय व्यक्तींपासून आक्रमण होत असेल किंवा कुठल्याही पद्धतीची इजा पोहोचू नये याच्यासाठी एक संरक्षण करणे. लक्षात घ्या, आपापसातील भांडणं जी आहेत त्या समुदायामध्ये होत असतील तर ती मिटवणे आणि समाज एक संघटित स्वरूपात कसं राहील याकडे फक्त लक्ष देणं, एवढंच काम जे आहे ते पोलिसी राज्यामध्ये केलं जात होतं. परंतु जशी आफ्टर इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे आपल्या ह्याच्यानंतर औद्योगिकरणानंतर जशी सरकारं जी आहेत ती वेलफेअर स्टेट्स ही संकल्पना स्वीकारायला सुरुवात केली आणि फक्त राज्याची भूमिका हे फक्त लोकांचं संरक्षण करणे इतर परकीय आक्रमणापासून किंवा इतर मुद्द्यांपासून एवढंच नाही, तर त्यांना व्यक्तिगत जीवन, लक्षात घ्या, हे चांगल्या पद्धतीने जगता यायला पाहिजे याच्यासाठी त्यांना मदत करणे, यांच्यासाठी सेवा प्रोव्हाइड करणे ही भूमिका जी आहे ती राज्याची होत गेली आणि वेलफेअर स्टेट ही संकल्पना जी आहे ती हळूहळू उदयास आली. लक्षात घ्या. ठीक आहे. आता कल्याणकारी राज्याची भूमिका जी आहे ती पोलिसी राज्य यापेक्षा वेगळी कशी आहे, हा जो पहिला प्रश्न इथे विचारलेला आहे, तर वेगळी ह्याच दृष्टिकोनातून आहे की फक्त संरक्षण करणे एवढीच भूमिका नाही, तर त्याचं संपूर्ण कल्याण करणे, त्याचा विकास करणे हे आपल्या कल्याणकारी राज्य म्हणजे वेलफेअर स्टेट या भूमिकेमध्ये आपल्याला दिसून येतं. पहिला महत्त्वाचा मुद्दा. नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा की लोकप्रशासन व समाज कल्याण प्रशासन फरक आहे का? अगदी. बघा, लोकप्रशासन म्हणजे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ही जी संकल्पना आहे ना, ही आपल्या पॉलिटिकल सायन्स याच्याशी निगडीत आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणजे लोकप्रशासनामध्ये जे जनरल प्रशासन आहे, संपूर्ण ॲडमिनिस्ट्रेशन प्रशासन जे आहे ते आपल्याला लोकप्रशासनामध्ये आपल्याला दिसून येतं. पण समाज कल्याण प्रशासनामध्ये आणखी स्पेसिफिकपणा येतो. म्हणजे लोकप्रशासनामध्ये सर्व बाबींचा विचार केला जातो, समाज कल्याण प्रशासनामध्ये सामाजिक सेवांचा प्रामुख्याने विचार केला जातो. लोककल्याणाच्या ज्या सेवा आहेत, जे काही धोरणं आहेत, जे काही योजना राबवल्या जात आहेत, त्यांच्या प्रामुख्याने प्रशासनाचा अभ्यास जो आहे तो समाज कल्याण प्रशासनामध्ये केला जातो. त्यामुळे समाज कल्याण प्रशासन ही अलीकडे विकसित झालेली संकल्पना आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. लोकप्रशासन ही समाज कल्याण प्रशासनापेक्षा जुनी संकल्पना आहे. ठीक आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ही समाज कल्याण प्रशासनापेक्षा जुनी संकल्पना आहे. ठीक आहे. आता समाज कल्याण प्रशासन बघा, लोकप्रशासन जनरली जे काही नोकरशाही वर्ग जो आहे ना, तो त्याच्याशी निगडीत ही संकल्पना आहे. समाज कल्याण प्रशासन जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा प्रशासनाचाच आधार जो आहे याच्यामध्ये आहे, मात्र विशेष असे समाज कार्याचं प्रशिक्षण घेतलेले कार्यकर्ते जे आहेत आणि ते शासनाच्या माध्यमातून, शासनाची जी धोरणं आहेत, शासनाच्या ज्या योजना आहेत त्याचं जे आहे एकंदरीत प्रशासनामध्ये भूमिका बजावतात आणि प्रशासनाला सोबत घेऊन जो गरजू व्यक्ती आहे त्याला ते सेवा देतात. ठीक आहे. तर हे झालं समाज कल्याण प्रशासनाच्या बाबतीत. ओके. ॲरिस्टॉटल व ग्रीक या विचारवंताने ॲरिस्टॉटल या ग्रीक विचारवंताने काय म्हटलं होतं की राज्य व्यक्तीच्या कल्याणासाठी निर्माण झाले आणि कल्याणासाठीच टिकून आहे, असे आपल्याला राज्यशास्त्र या ग्रंथामध्ये सांगितलं गेलेलं आहे. कुणाकडून? ॲरिस्टॉटलकडून. म्हणजे वेलफेअर स्टेट हे पाहत असताना लक्षात घ्या, राज्य म्हणजे स्टेट याचा अर्थ स्टेट फक्त सरकार म्हणजे गव्हर्नमेंट, राज्य सरकार असं नाही म्हणत आहोत आपण. स्टेट याचा अर्थ आपल्याला केंद्र आणि राज्य आणि ह्या दोघांनी निर्माण केलेल्या काही इतर महत्त्वाच्या ज्या काही संघटना आहेत त्यासुद्धा त्याच्यामध्ये येतात. राईट. लोकल वेलफेअर पण, लोकल जे गव्हर्नमेंट आहे ते राज्याच्या याच्यामध्ये येऊ शकतं का? तर नक्कीच. लक्षात घ्या. ठीक आहे. स्टेट याचा अर्थ सरकार, गव्हर्नमेंट किंवा शासन असं आपण थोडक्यात म्हणूया. ठीक आहे. तर एक स्टेटने म्हणजे राज्याने हे व्यक्तीच्या कल्याणासाठी निर्माण केलेली जे आहे किंवा निर्माण झाले आहे आणि ते कल्याणासाठीच टिकून आहे असं राज्यशास्त्रामध्ये म्हटलं गेलेलं आहे. प्लेटोच्या मते सुद्धा मनुष्याचे जीवन सुंदर करणे हेच राज्याचे कर्तव्य आहे.
म्हणजे राज्याचं कर्तव्य काय आहे तर फक्त व्यक्तीचं संरक्षण करणं नाही, तर जीवन सुंदर करणे. जीवन सुंदर करणे याच्यासाठी त्याच्या कल्याणासाठी काम करणे ही स्टेटची भूमिका आहे असं प्लेटो म्हणतो. ओके, हे 2 मुद्दे तुम्हाला क्लिअर झालेत, राईट. म्हणजे आपल्याला समाज कल्याण प्रशासन समजून घेत असताना वेलफेअर स्टेट आपल्याला समजून घ्यावं लागेल, वेलफेअर स्टेटची भूमिका काय आहे हे समजून घ्यावं लागेल, आणि त्यानंतर मग आपण जी समाज कल्याण प्रशासनाच्या बेसिक बाबीकडे आपण जाणार आहोत, राईट. आता बघा, समाज कल्याण संस्था असतात का तर अगदी असतात. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये ज्या सेवा प्रोव्हाइड केल्या जातात त्या सेवा या विविध संस्थांमाध्यमातून, एक सरकारी संस्था असतील, स्वयंसेवी संस्था असतील, राईट, किंवा गैरसरकारी संस्था असतील, यांच्या माध्यमातून ज्या आहेत त्या सेवा प्रोव्हाइड केल्या जातात. ज्या सरकारी संरचनेनुसार कार्य करतात त्याला आपण सरकारी संस्था म्हणतो. सरकारद्वारे चालवल्या जातात आणि नियंत्रित केल्या जातात, आणि संकलित जे आहे ते कराद्वारे निधी दिला जातो. संकलित कर म्हणजे काय, जे तुम्ही टॅक्स भरता त्या टॅक्सच्या माध्यमातून या ज्या संस्था आहेत त्या सेवा प्रोव्हाइड करण्याचं काम करतात. स्वयंसेवी संस्था ज्यांचं नावाप्रमाणे स्थानिक योगदान, म्हणजे जे काही लोकल लोक प्रोव्हाइड करत असतील, डोनेट करत असतील, ते समुदायाच्या सदस्यांकडून ज्या काही देणग्या मिळत असतील किंवा वित्तपुरवठा होत असेल त्या माध्यमातून ते काम करतात. गैरसरकारी संस्था ज्या आहेत किंवा स्वायत्त संस्था ज्या आहेत ज्यांचं सरकारकडून प्रोत्साहन मिळतं, प्रोत्साहन आणि निधी दिला जातो, या संस्थांचं दैनंदिन कार्य स्वयंसेवी कामगार आणि पूर्णवेळ पगारदार कर्मचारी करत असतात. त्यांना कामगार कायदे वगैरे लागू असतात, लक्षात घ्या, ठीक आहे. सामाजिक योजनेचे सामाजिक सेवांमध्ये परिवर्तन करणे, आता इथून खरा महत्त्वाचा मुद्दा चालू होतो, ठीक आहे. सामाजिक योजनेचे सामाजिक सेवांमध्ये परिवर्तन करणे, योजनेनुसार सेवा देणे या उद्देशांनी होणारी क्रमबद्ध प्रक्रिया म्हणजे सामाजिक कल्याण प्रशासन होईल. समाज कल्याण प्रशासनाचा अर्थ एक पहिलाच मुद्दा आपल्याला इथे क्लिअर होतोय की ज्या सामाजिक योजना असतात कुणासाठी असतात तर लक्षात घ्या, सामाजिक योजनांमध्ये अनेक जे काही दुर्बल घटक आहेत त्यांचं उत्थान व्हावं, पहिली गोष्ट, बरोबर आहे. ज्या म्हणजे अपलिफ्टमेंट म्हणतो ना आपण, ते होणं गरजेचं आहे, बरोबर आहे की नाहीरे वर्ग जो आहे त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी प्रोव्हाइड करता आल्या पाहिजेत, आणि त्याच्यासाठी विविध धोरणं आणि योजनांचा कार्यक्रम जो आहे तो शासन आखत असतो. या माध्यमातून जे आहे ते परिवर्तन करणे, योजनेनुसार सेवा देणे या उद्देशांनी होणारी क्रमबद्ध कार्य, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. सिस्टमॅटिक वेनी होणारी कार्य जे आहे ही एक प्रोसेस आहे, प्रक्रिया आहे, जे सामाजिक कल्याण प्रशासनामध्ये याचा विचार होतो. या प्रक्रियेतून योजनांचे मूल्यांकन करण्यासाठी व योजनांचं योग्य स्वरूप देण्यासाठी अनुभवांचा उपयोग केला जातो. म्हणजे काय, प्रशिक्षित असलेले कार्यकर्ते जे आहेत इथे त्याची गरज आहे असं आपण याच्यामध्ये म्हणतो. दुसरा नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, व्हॉट इज ॲडमिनिस्ट्रेशन. आता आपण समाज कल्याण प्रशासन पाहत असताना सुरुवातीला प्रशासन म्हणजे काय ते समजून घेणं गरजेचं आहे. यातले 2 शब्द पण महत्त्वाचे आहेत बघा. इज अ कोऑपरेटिव्ह ह्युमन इफर्ट टुवर्ड अचिव्हिंग सम कॉमन गोल्स, म्हणजे एखादे कॉमन गोल्स आहे जे समान ध्येय असण्यासाठी जे काही सहकार्यात्मक जी भावना असते याच्यामध्ये आहे. दस एव्हरी ग्रुप ॲक्टिव्हिटी इन्व्हॉल्व ॲडमिनिस्ट्रेशन, म्हणजे एक व्यक्ती फॅमिली जरी असली तरीसुद्धा त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशन केलं जातं. म्हणजे बरोबर आहे, एक कुटुंब आहे त्या कुटुंबाचं ॲडमिनिस्ट्रेशन असतं. फॅक्टरी आहे, एखादा हॉस्पिटल आहे, आता उदाहरणार्थ पुण्यातलं दीनानाथ मंगेशकर घ्या, तुम्ही कधी दीनानाथमध्ये गेला असेल तर तुम्हाला तिथं दिसत असेल एक सिस्टमॅटिक वेनी सगळं जे आहे ते काम चालतं. ओके, म्हणजे मी काही तारीफ करत नाही आहे, परंतु एक सांगतो, एक उदाहरण सांगतो, ठीक आहे. बऱ्याच गोष्टी आहेत त्यातले, परंतु एक सकारात्मक बाजू जर आपण पाहायला गेली तर एक सिस्टमॅटिक वेने तिथलं ॲडमिनिस्ट्रेशन चालतं, तिथलं सहकार्य चालतं. ज्येष्ठ नागरिक असतील त्यांची जी शुश्रूषा करताना विशेष काळजी घेतली जाते. ओके, म्हणजे हे सगळं एक प्रशासन जे आहे, मग फीज कलेक्शनच्या बाबतीत असेल किंवा एकंदरीत बिल पेमेंटच्या बाबतीत असेल, विविध गोष्टी आहेत, विविध काउंटर्स आहेत, तिथे विविध प्रशिक्षित व्यक्ती असतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहता. युनिव्हर्सिटी असेल, राईट, किंवा गव्हर्नमेंटचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत, ह्या सगळ्याच ठिकाणी ॲडमिनिस्ट्रेशन आहे. म्हणजे 2 आणि 4 लोकांचा ग्रुप आला आणि तिथे ते त्यांना एक समान ध्येयाने जर ते एकत्रित आले असतील तरीसुद्धा तिथे ॲडमिनिस्ट्रेशन चालतं, लक्षात घ्या. आणि फॅमिली, फॅक्टरी सगळ्यांमध्येच ॲडमिनिस्ट्रेशन चालतं. वेनएव्हर 2 or more पीपल कोऑपरेट इन व्ह्यू ऑफ डुईंग थिंग्स, म्हणजे तेच गोष्ट मी तुम्हाला यामध्ये सांगितली की एक समान ध्येयाने जर ते लोक एकत्र आले असतील तर तिथे ते चालतं. द कन्सेप्ट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन अपियर. ओके, प्रशासन हा शब्द लॅटिन शब्द आहे. लॅटिन शब्द आहे जो ॲड आणि मिनिस्ट्रेट या 2 शब्दांपासून बनलेला आहे. मग ज्याचा अर्थ काय होतो तर सेवा करणे. सोप्या भाषेत याचा अर्थ व्यवहारांचे व्यवस्थापन, लक्षात घ्या. जे काही तुम्ही व्यवहार करणार त्याचं एक मॅनेजमेंट करणे असं त्याचा ॲडमिनिस्ट्रेशनचा अर्थ होतो. लोकांची काळजी घेणे असा त्यामध्ये अर्थ अभिप्रेत आहे, राईट. त्यानंतर बघा, द वर्ड ॲडमिनिस्ट्रेशन हॅज बीन डिराइव्ड फ्रॉम लॅटिन वर्ड. ओके, तीच गोष्ट यामध्ये सांगितलं आहे. हे इंग्लिशमध्ये आणि हे मराठीमध्ये दिलेलं आहे. ओके, आता ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे तर एक प्रकारे व्यवस्थापकीय संकल्पना आहे असं तुम्हाला समजलेलं आहे. मग जर आपण समाज कल्याण प्रशासनाला फक्त व्यवस्थापनाशीच जोडला तर एकदम त्याचा संकुचित अर्थ घेत आहोत असं होईल, बरोबर की नाही. त्याच्यामुळे आपल्याला समाज कल्याण प्रशासनाचा सविस्तर अर्थ समजून घ्यायचा आहे आणि त्याच्या काही व्याख्या पाहायच्या आहेत, लक्षात घ्या, ठीक आहे. तर हे ऑर्गनाइज मॅनरमध्ये व्यवस्थित मी तुम्हाला इथे डिलिव्हरी करण्याचा प्रयत्न करतोय की तुम्हाला समाज कल्याण प्रशासन नक्की काय आणि कशा पद्धतीने काम करतं ते समजेल. प्रशासन नक्की काय आहे तर प्रशासन ही अंमलबजावणीची प्रक्रिया आहे, लक्षात घ्या. ती काय आहे, इम्प्लिमेंटेशन प्रोसेस आहे, राईट. उदाहरणार्थ
आता मला सांगा, इथे कोण बसलेलं आहे? ठीक आहे, इथे बघा, इथे आता हे पेनचा वापर करतो मी. इथे कोण बसलेलं आहे? नरेंद्र मोदी आणि त्यांचं मंत्रिमंडळ बसलेलं आहे, बरोबर आहे. आता नरेंद्र मोदी आणि मंत्रिमंडळ इथे वरती बसलेलं आहे, ठीक आहे. आता हे आपण गृहीत धरूया. आणि खालच्या भागामध्ये, ठीक आहे, इथे कोण बसलेलं आहे? तर इथे हे सगळे जिल्हाधिकारी बसलेले आहेत. या जिल्ह्याचा हा जिल्हाधिकारी आहे, हा जिल्ह्याचा हा जिल्हाधिकारी आहे. पॉलिसी फ्रेमिंगचं काम इथे होत आहे. मग आता नरेंद्र मोदी आणि त्यांचं मंत्रिमंडळ हेच पॉलिसी फ्रेम करतायत का? तर त्यांना मदत करणे, त्यांना आवश्यक ती जी काही हे म्हणजे जी डेटा असेल, जी समस्येचं आकलन करण्यासाठीची मदत असेल, ही सगळी गोष्ट इथून ॲडमिनिस्ट्रेशन लेवलपासून होत आहे. विविध जे सचिव लोक आहेत, राईट, जे काही सहसचिव असतील, सचिव असतील, बरोबर आहे की नाही, केंद्रामध्ये असणारे विविध विभागाचे सचिव असतील, हे सगळे लोक इथे प्रश्न आणि त्या संदर्भातला डेटा आणि त्या संदर्भाची जाणीव ही राजकीय लेवलवर करून दिली जात आहे. आणि त्याच्यानंतर इथे पॉलिसी फ्रेम होत आहे. आणि पॉलिसी फ्रेम झाल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन इथे ग्रासरूट लेवलपर्यंत, म्हणजे इथे केंद्रापासून, राज्यापासून तर एका तालुका असेल, जिल्ह्याचं ठिकाण असेल किंवा ग्रामपंचायत लेवलपर्यंत इथे त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन जे आहे ते विविध पातळीवर केलं जातं. एक ग्रामसेवक का असेना, एक तलाठी का असेना, तो सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. त्याच्यामुळे ही एक अंमलबजावणीची प्रक्रिया, प्रशासन ही एक काय आहे तर अंमलबजावणीची प्रक्रिया आहे. ती इम्प्लिमेंटेशन प्रोसेस आहे, ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. सामाजिक धोरणाचे कृती कार्यक्रमामध्ये रूपांतर करणारी प्रक्रिया आहे. आता सामाजिक धोरणाचे कृती कार्यक्रमात रूपांतर करणारी प्रक्रिया आहे. आता बघा, विविध जे शासकीय योजनांची जत्रा भरवण्यात आली होती. तुम्ही आता कदाचित एक काही दिवसांपूर्वी पाहिलेलं असाल, शिंदे सरकार, राईट, शिंदे सरकार, फडणवीस सरकार असं आपण चर्चा करतो, राईट. तर हे शिंदे सरकारच्या काळात म्हणजे आत्ता काळ म्हणजे संपलेला नाही, अजून सुरू आहे, ठीक आहे. बऱ्याच उलथापालथी सगळ्या गोष्टी होत आहेत, त्या गोष्टींकडे आपण नंतर चर्चा करूया कधी. परंतु एक शासकीय योजनांची जत्रा भरवण्याचं काम या माध्यमातून होत आहे. ते कशासाठी होतं की लोकांना ज्या सुविधा आणि ज्या सेवा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत त्याची जाणीव लोकांपर्यंत करणे, त्यासाठी जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत त्या सेवा प्रोव्हाइड करणे, हे काम जे आहे ते प्रशासन करत असते. आणि जर व्यक्ती तुमच्यापर्यंत येत नसतील, लक्षात घ्या, हे काय आहे तर हे दुर्बल घटक आहेत, लक्षात घ्या. उदाहरणार्थ एखादी स्त्री आहे, ही विधवा स्त्री आहे, राईट, ही तिला रोज काम करावं लागतं शेतात जाऊन. जर ती काम करत नसेल तर तिचे जे काही 2 मुलं आहेत त्यांचं पालनपोषण नीट होणार नाही, त्याच्यामुळे तिला ते काम करावं लागते. आता विधवांसाठीचं असलेले पेन्शन, त्यासाठी ती लाभार्थी आहे आणि तिला ते कागदपत्र सगळे जमा करून तालुक्याच्या ठिकाणी जाऊन, राईट, हे सगळं काम जे आहे तिला करायला वेळ भेटत नाही आहे. आणि तिला याची पण जाणीव झालेली आहे की हे सगळं काम करून काही होत नाही, आणि असा तिचा प्रशासनावरचा विश्वास जो आहे तो उडालेला आहे. कारण काय होतं की म्हणतात ना, सरकारी काम आणि 10 दिवस थांब, बरोबर आहे. मग हे सगळं असं होत आहे, त्याच्यामुळे ती तिथे जात नसेल तर प्रशासनच तिच्या दारापर्यंत येत असेल तर चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळेच अशा पद्धतीच्या जत्रा आणि ह्या सगळ्या गोष्टी भरवल्या जातात. हां, पॉलिटिकल अजेंडा तो भाग वेगळा असतो, प्रशासनाला त्यासाठी कामाला सुद्धा लावलं जातं, हा भाग वेगळा आहे. परंतु मुख्य मुद्दा आहे की जर लाभार्थी तुमच्यापर्यंत येत नसेल तर तुम्ही लाभार्थ्यापर्यंत पोहोचा, ही कुठेतरी अंमलबजावणीच्या प्रक्रियेत होणं गरजेचं आहे. हे नेहमीच होतं असं नाही आहे, परंतु काही ठिकाणी होतं, हे आपल्याला दिसून येतं, बरोबर आहे. त्यामुळे प्रशासन काय आहे हे तुम्हाला थोडक्यात समजलं. आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे बघा, डॅनहॅमच्या मध्ये काय म्हणतं, प्रशासनिक पाठिंबा देणारी किंवा आवश्यक प्रासंगिक कार्यक्रमांना सहाय्यभूत ठरणारी प्रक्रिया असून सामाजिक अभिकरणाच्या माध्यमातून, म्हणजे जे काही गव्हर्नमेंट अभिकरणं आहेत, राईट, शासनाचे पब्लिक जे अभिकरणं आहेत, थोडक्यात काय म्हणूया, सरकारी अभिकरणं म्हणा किंवा सामाजिक अभिकरणं म्हणा, याच्या माध्यमातून ती प्रत्यक्ष सेवा देऊ करते. प्रशासकीय कृतींचा आवाका, धोरणं व कार्य यांची निश्चिती करण्यापासून ते कार्यकारी नेतृत्वापासून ते नोंदी ठेवणे, त्याचा जमा खर्चाचा हिशोब ठेवणे, सेवांची देखभाल करणे, या सर्व दैनंदिन कामकाजापर्यंत ते एकूण प्रशासन जे आहे ते काम करतं, बरोबर आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टी, सगळ्या सेवा प्रोव्हाइड करत असतील व्यक्ती, लाभार्थी किती आहेत म्हणतो ना आपण, म्हणजे रोजगार हमी योजना राबवली जात असेल तर तिथं रोजगार हमी योजना राबवण्यासाठीची सगळे हे प्रत्यक्ष सेवा देताना त्यामध्ये सगळ्या गोष्टी, त्यामध्ये धोरणं आखणे, त्यानंतर कार्यकारी कृती आली, मग किती लोकांना काम देण्यात आलं, त्याचा सगळा हिशोब ठेवावा लागतो, बरोबर. म्हणजे तालुका पातळीपासून तर गाव पातळीपासून तर मग तिकडे सेंट्रल लेवलपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ज्या चालत असतात. आर्थर क्रूज असं म्हणतो की प्रशासन प्रक्रिया एखाद्या अभिकरणाची सर्व संसाधने कार्यरत करण्यामागे त्याच्या हेतूंचे समर्थन व प्रभावी सेवेत रूपांतर करते. हे झालं प्रशासनाच्या बाबतीत, ठीक आहे. बघा, प्रशासन प्रक्रिया काय करते, एका अभिकरणाची सर्व संसाधने, म्हणजे सगळे जे काही हे आहेत संसाधनं जे आहेत ते कार्यरत करण्यामागे त्याच्या हेतूंचे समर्थन आणि प्रभावी सेवेत रूपांतर करते. याचा अर्थ काय, जो हेतू आहे, म्हणजे हेतू काय आहे तर ग्रामीण भागातील अकुशल कामगार असतील त्यांना रोजगार प्रोव्हाइड करणे, त्यांच्या रोजगाराचा हक्क जो आहे तो त्यांना देणे, याच्यासाठी मग जे काही संसाधन असतील त्यांना कामाला लावणे आणि तो आपला हेतू जो आहे तो साध्य करणे आणि त्यासाठी प्रभावी सेवा देणे, हे त्या माध्यमातून काम प्रशासन करत असते. आता प्रशासन झालं, आपल्याला समजलं. आता सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन काय आहे हे समजून घेणं गरजेचं आहे. बघा काय म्हटलं आहे, टू अचीव द एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ सोशल वेलफेअर द गव्हर्नमेंट फॉर्म्युलेट सोशल पॉलिसीज अँड प्रोग्राम. पहिली गोष्ट काय आहे की जे काही
उद्दिष्ट असतील, बरोबर का, एक सोशल वेलफेअर म्हणजे समाज कल्याणासाठी जे काही काम करायचं आहे शासनाला, त्यासाठी जे काही उद्दिष्ट असतील, ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी पॉलिसीज म्हणजे काय, धोरणं आखणे आणि प्रोग्राम म्हणजे योजना आखणे, हे काम कोणाचं आहे, शासनाचं आहे. ते शासन काम करतं. इनॅक्ट सोशल लेजिस्लेशन. आता सोशल लेजिस्लेशन म्हणजे काय, तर सामाजिक कायदा. म्हणजे सामाजिक कायद्यांची निर्मिती कोण करते, तर शासन करते, बरोबर की नाही, सरकार करते. आता ह्या सामाजिक कायद्यांचा सामाजिक धोरणांचा आणि समाजाच्या या सामाजिक प्रोग्राम्सचा म्हणजे थोडक्यात योजनांचा याचं जे आहे किंवा इतर जे काही त्यासाठी फायनान्शियल असिस्टंट दिलं जात असेल, बरोबर की नाही, आर्थिक सहाय्य दिलं जात असेल, ह्या सगळ्या गोष्टी किंवा इतर ऑर्गनायझेशनल जी काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लिंकेज असतील म्हणजे प्रशासकीय यंत्रणा निर्माण केली गेलेली असेल, मिनिस्ट्रल डिपार्टमेंट्स केले गेलेले असतील, यांचं रूपांतर जे आहे ते एकंदरीत सामाजिक कार्यामध्ये करणे आणि त्याच्या माध्यमातून लोकांना सेवा देणे हे सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये होतं. लक्षात घ्या. ठीक आहे. त्यामध्ये हेच म्हटलं आहे, टू अचीव एम अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ सोशल वेलफेअर द गव्हर्नमेंट फॉर्म्युलेट सोशल पॉलिसीज, सामाजिक धोरणं आखते, प्रोग्राम आखते, इनॅक्ट सोशल लेजिस्लेशन. उदा आता ॲट्रोसिटी ॲक्ट असेल, बरोबर की नाही, कशाला, एक सामाजिक कायदाच आहे ना तो प्रकारचा, ते कशासाठी ॲट्रोसिटीजचे जे काही वेगवेगळे केसेस इथे घडतात त्याचं कुठेतरी जे आहे त्याला प्रतिबंध घालणं किंवा अन्याय अत्याचार होत असतील तर ते थांबवणं, याच्यासाठी सामाजिक कायदा केला गेलेला आहे. कौटुंबिक हिंसाचाराचा जो कायदा आहे तो कशासाठी केला गेला, तर ह्यासाठीच केला गेलेला आहे, बरोबर की नाही. आत्ता आजच तुम्ही मंत्रिमंडळाचा निर्णय वाचला असेल. आज मी ज्या दिवशी लेक्चर डिलिव्हर करतोय त्या दिवशीच मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला की जे काही मराठा आणि कुणबी विद्यार्थी असतील त्यांना 75 विद्यार्थ्यांची अशी निवड करून परदेशामध्ये त्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाईल. हे कशासाठी केलं जात आहे, तर एक गव्हर्नमेंटला त्या समाजाचं विशिष्ट दुर्बल घटक असतील, आर्थिक सामाजिक असतील दुर्बल घटक, तर त्यांचं एक उत्थान करणं, त्यांचं कल्याण करणं, याच्यासाठी विविध प्रोग्राम आखले जात आहेत. ओके, हे सगळं समाज कल्याण प्रशासनामध्ये येतं. इट ऑल्सो सीक द पार्टनरशिप ऑफ नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. म्हणजे फक्त आम्ही एकटेच शासनच करणार आहोत, तुम्ही काहीही करण्याची भूमिका नाही, असं इथे सरकारी खाके असतो का, तर नाही. आणि हे का नसतो हे मी तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या. इथे फक्त नोकरशहा इथे येऊन चालणार नाही आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे. म्हणताना म्हणजे तुम्हाला मागे एखाद्या धरणामध्ये जे काही एक धरण आहे त्या धरणाचं सपोजली त्या धरणाचा बांध फुटला किंवा काहीही झालं आणि लोक पाण्याखाली गेली आहेत, फक्त प्रशासन जर तिथे गेलं, लक्षात घ्या, तर तिथे नाही, प्रशासनासोबत तर अनेक प्रशासनाकडे वेगळ्या भावनेने लोक बघतात. हे का बघतात, तर कारण प्रशासनाचा वेगळा अनुभव लोकांना आलेला असतो. तेव्हा काही सामाजिक कार्यकर्तेसुद्धा त्यांच्यासोबत जातात, लोकांना समजून घेतात. एक मानवी भावना जी आहे, म्हणजे तुम्हाला सांग असं नाही की नोकरशहामध्ये ती नाही आहे, पण नोकरशहाचं एक वेगळ्या पद्धतीने काम चालतं आणि सामाजिक कार्यकर्त्यांचं वेगळ्या पद्धतीने काम चालतं. मग पुनर्वसनाचं काम केलं जात असेल तेव्हा कुठे नोकरशहांसोबत राहून सामाजिक कार्यकर्तेसुद्धा आपलं योगदान देतात आणि तिथे ते काम करतात, लक्षात घ्या. ठीक आहे. आज तुम्ही कोकणामध्ये सुद्धा बारसूचा जो काही प्रकरण मागे हे झालेलं होतं त्याच्यामध्ये तुम्ही या गोष्टी प्रॅक्टिकली पाहिलात, बरोबर आहे की नाही. ओके. It also seek partnership of non-governmental organization for the effective implementation of various social welfare program. बरोबर की नाही. various social welfare programs जर इथे इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर तेव्हा कुठेतरी पार्टनरशिप जी आहे ती नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनसोबत केली जाऊ शकते. आता उदाहरण जर तुम्ही पाहिलात तर मागे काय आशा वर्कर जो आहे, आशा वर्करांना एक किट देण्यात आलेली होती. त्या किटचा वापर करून जे काही ग्रामीण भागामध्ये स्त्रियांना कुटुंब नियोजन आणि एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यासाठी एक समुपदेशन करण्यासाठी ती किट देण्यात आलेली होती. तर त्या किटमधील जे काही साधनं होती त्याच्यावरून एक वाद जो आहे तो महाराष्ट्रामध्ये पेटलेला होता आणि एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या. तेव्हा शासनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर इथे टीकासुद्धा शासनावर झालेली होती. म्हणजे नोकरशहा जे असतात ना, त्या नोकरशहांना एक ग्रासरूट लेवलवर आणण्याचं काम जे आहे ते कोण करत असतात, तर हे सामाजिक कार्य करत असतात आणि सामाजिक संघटना ज्या आहेत ते वेगवेगळ्या काम करतात. कारण ग्रासरूट लेवलवर काम करण्याचं काम हे सामाजिक कार्यकर्ता किंवा नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन करत असतात. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यामुळे मग अशा कामामध्ये मदत जी आहे ती NGOची वगैरे जी आहे ते होत असते आणि त्याचा फायदा जो आहे तो नोकरशहाला होतो. आणि नोकरशाह या माध्यमातून काय करतात, तर प्रोग्राम किंवा पॉलिसी इम्प्लिमेंटेशन करण्याचं काम करतात. ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ऑल दीज ॲक्टिव्हिटीज बीइंग अंडरटेकन इन द स्पेअर ऑफ सोशल सर्व्हिसेस अँड सोशल वेलफेअर इज कॉन्सिडर्ड ॲज अ सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन. बरोबर आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला इथे समजलेल्या असतील. सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत नक्की काय आहे. आता काही व्याख्या पण आपण समजून घेणार आहोत. सुरुवातीला ही व्याख्या जी आहेत ना समाज कल्याण प्रशासनाची, ठीक आहे, के सागरवाल यांनी अनुवाद केलेली व्याख्या आहे. थोडंसं मी त्यात एडिट पण केलेलं आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. का, कारण काय ती एकदमच वेगळ्या पद्धतीनं ती रूपांतरित केलेली होती आणि इथं इंग्रजी व्हर्जन पण तुम्हाला दाखवलं आहे, ते तुम्हाला ते कन्फ्युजन असायला नको. ठीक आहे. काय म्हटलं आहे बघा, समाज कल्याण प्रशासनाची सर्वंकष व्याख्या बघा. प्रशासन ही लोकसमुदायाचे संसाधन म्हणजे थोडक्यात काय, तर आपले पब्लिक गुड्स आहेत असं आपण त्याला म्हणूया. ठीक आहे. लोकसमुदायाच्या सेवांमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया आहे. यामध्ये गुंतलेल्या सर्वांनी
ठीक आहे. म्हणजे ते म्हणतात काहीतरी एक वेगळा शब्द यामध्ये दिलेला होता म्हणून तो मी काढला याच्यामध्ये. यामध्ये गुंतलेल्या सेवांनी ध्येय, धोरणे व प्रमाणके यानुसार काम करणे ही प्रक्रिया सर्जनशील आहे, म्हणजे क्रिएटिव्ह आहे. यातील संबंध, भूमिका, याची रचना, एकूण उत्पादन वाढेल, बदलेल अशा प्रकारे केली जाते. या अभ्यासामध्ये समस्या निराकरण करणे, निदान आणि उपाययोजना किंवा कृती आणि परिणामांचे विश्लेषण केले जाते. म्हणजे एकंदरीत काय तर पब्लिक गुड्सचा पब्लिक सर्व्हिसमध्ये रूपांतर करणे हा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये येतो. दुसरी गोष्ट काय आहे की जे काही ध्येय, धोरणं, प्रमाणके आहेत ते याच्या सिस्टमॅटिक वेने ते काम करणे, आणि दुसरी गोष्ट ही क्रिएटिव्ह वेने ते काम करावं लागतं. आणि दुसरी गोष्ट यांचा संबंध आहे ते एकूण उत्पादन वाढेल आणि बदलेल. उत्पादन म्हणजे काय, इथे काही हे केलं जात आहे का, कशाचं मॅन्युफॅक्चरिंग केलं जात आहे का, तर नाही. उत्पादन म्हणजे व्यक्तीला सक्षम केलं जात आहे, आणि त्या एक सक्षम हे जे आहे मनुष्याचे जे हे मनुष्य बघा, ह्युमन रिसोर्स हे जे आहे ना, मानव हा सुद्धा एक संसाधन आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्या संसाधनाचा वापर करून, मानवी संसाधनाचा विकास करून शासन जे आहे ते काम करत असतं. कारण बघा, प्रगत स्किलेबल जर लोक तुमच्याकडे असतील, स्किलेबल म्हणजे प्रशिक्षण झालेले जर लोक, कौशल्य प्राप्त असलेले जर कामगार तुमच्या देशामध्ये असतील, तर आज तुमच्या देशामध्ये उत्पादन जे आहे ते चांगल्या पद्धतीने वाढणार आहे, बरोबर आहे की नाही. प्रशिक्षित कामगार वर्ग जर तुम्हाला भेटला तर तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या देशाचं उत्पादन पण वाढवणार आहात. आणि प्रशिक्षित कामगारांची भूमिका जी आहे ती देशाच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका ठरवते. ते इथे त्याच उत्पादनाच्या बाबतीत म्हणजे एकंदरीत जर आपण पाहायला गेला तर उत्पादन वाढेल, बदलेल, आणि एक सक्षम व्यक्ती जे आहेत ते निर्माण होतील. हे कशासाठी तर समाज कल्याण प्रशासनाची त्यामध्ये भूमिका आहे. म्हणजे एकंदरीत काय तर अमेरिकन काउन्सिल ऑफ सोशल वर्क एज्युकेशन इन इट्स करिक्युलम त्यांच्या सिलेबसमध्ये अशी व्याख्या करते, हॅज गिवन कॉम्प्रिहेन्सिव्ह डेफिनेशन. काय म्हटलंय की ॲडमिनिस्ट्रेशन इज द प्रोसेस ऑफ ट्रान्सफॉर्मिंग कम्युनिटी रिसोर्सेसचं जे काही हे आहे इनटू कशामध्ये तर प्रोग्राम ऑफ कम्युनिटी सर्व्हिसेसमध्ये त्याचं हे करणे, कन्व्हर्जन करणे इन अकॉर्डन्स विथ गोल्स. म्हणजे जे काही पॉलिसी हे जे आहेत म्हणजे ते जे ध्येय ठरवण्यात आलेली आहेत, नाही आम्हाला हे या पद्धतीनं काम करायचं आहे, बरोबर की नाही. काम कसं करायचं आहे की नाही, म्हणजे कुठेतरी अशा कुपोषित ज्या आहेत ते आपल्याकडे किशोरी ज्या आहेत, कुपोषित किशोरी असता कामा नये. जर किशोरी ह्या कुपोषित असतील, त्या ॲनिमियाग्रस्त असतील, तर सुदृढ माता कशा तयार होतील ना, बरोबर की नाही. माता ह्या सुदृढ असल्या पाहिजेत, तेव्हा बालक जे आहे ते सुपोषित असेल, आणि बालक सुपोषित असेल तर ह्या संपूर्ण देशाचं मनुष्य संसाधन हे सुपोषित असेल, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे कुठेतरी जे आहे ते इथं पॉलिसी फ्रेमिंगच्या माध्यमातून विचार केला जातो, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. ओके, नेक्स्ट बघा, पुन्हा बघा कळेल तुम्हाला. अजून एखादे नवीन स्टुडंट असतील ना, ज्यांना काहीच याच्याशी गंध नाही आहे, तर त्यांना थोडं समजायलाच होतं. पण मला तरी वाटतं की जो माणूस गव्हर्नमेंटमध्ये जाणार आहे, लक्षात घ्या, ठीक आहे, जो माणूस गव्हर्नमेंटमध्ये जाणार आहे, प्रशासकीय अधिकारी होणार आहे, त्याला प्रशासन कशा पद्धतीनं चालतं हे एकंदरीत बेसिक तर माहितीच आहे. त्यामुळे एवढं काही डीप म्हणजे हे सांगण्याची गरज इथे मला तरी वाटत नाही. ओके, सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत आणखी काही 4-5 मुद्दे आपण समजून घेऊया, म्हणजे तुमच्या कन्सेप्ट आणखी क्लिअर होतील. बघा, ट्रान्सलेट सोशल वेलफेअर पॉलिसीज अँड सोशल लेजिस्लेशन इंटू सोशल वर्क प्रॅक्टिस. म्हणजेच काय तर सोशल वेलफेअर पॉलिसीज ज्या काही गव्हर्नमेंटने केलेल्या आहेत किंवा ज्या लेजिस्लेशन आणण्यात आलेले आहे त्याचं एक सोशल वर्क प्रॅक्टिसमध्ये रूपांतर करणे हे सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये होते. उदाहरण मी तुम्हाला सांगतो बघा. उदाहरण काय आहे तर बघा, कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या, हे शासनाला कळालं. पहिली गोष्ट शासनाला कळालं म्हणजे शासन काय म्हणजे लगेच त्यांना कळालं आणि आज त्यांना समजलं की नाही असं घटना घडल्या आहे आणि त्यांनी ते कायदा आणला, असं होत नाही. इथे सुद्धा शासनाला ती गोष्ट करण्यासाठी सुद्धा समाजकार्य काम करतं, ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला, बरोबर की नाही. म्हणजे या घटना प्रचंड वाढत आहेत ही बाब निदर्शनास आणून दिली जाते, आणि तेव्हा कुठेतरी त्या कायद्यांची किंवा त्या पॉलिसीची जी हे आहे जी रचना आहे ती शासन स्तरावर केली जाते. आता ही कायदे केले, प्रोग्राम आखले आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात आणि त्या फक्त कागदोपत्री टेबलवर ठेवल्या तर तसं होणार आहे का नाही. तर त्या ग्रासरूट लेवलपर्यंत नेण्यासाठी लक्षात घ्या सोशल वर्कमध्ये ह्या सगळ्या पॉलिसीज आणि ॲक्टचं इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी, त्याचं कन्व्हर्जन करण्यासाठी सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन काम करते. इट ॲडमिनिस्ट्रेट द रिसोर्सेस ऑफ पर्सनल अवेलेबल फॉर सोशल वर्क प्रॅक्टिस. लक्षात घ्या, ठीक आहे. ॲडमिनिस्टर द रिसोर्सेस ऑफ पर्सनल म्हणजे व्यक्तिगत जे काही रिसोर्सेस आहेत त्याचा सुद्धा वापर इथे सोशल वर्क प्रॅक्टिसमध्ये केला जातो. इट व्हेंटिलेट द मेनी चॉईसेस ओपन टू क्लायंट टू ॲडजस्ट देमसेल्फ ॲज वेल ॲज टू रिकवर देमसेल्फ फ्रॉम प्रॉब्लेम सिच्युएशन. म्हणजे काय बघा, हे जे काही आहे खुले करणे, व्हेंटिलेट करणे म्हणजे ते खुले करणे असा त्याचा अर्थ होतो. कशासाठी, विविध मेनी चॉईसेस आहेत म्हणजे जी काही समस्याग्रस्त असलेली व्यक्ती आहे, प्रॉब्लेममध्ये असलेली व्यक्ती आहेत, त्यांच्यासमोर विविध पर्याय उपलब्ध करून देणे, त्यांना विविध मार्ग दाखवणे आणि जे आहे ते त्यांना त्यांच्या समस्येपासून बाहेर काढणे, याच्यासाठी जे सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन काम करतं. सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन ऑल्सो इन्हेन्स द सायकोसोशल अँड
इकॉनॉमिक फंक्शनिंग ऑफ क्लायंट ऑफ बेनिफिशरीज. मग क्लायंट आणि बेनिफिशरीज कोण असू शकते, तर व्यक्ती पण असू शकते, गट पण असू शकते, समुदाय पण असू शकते, हे जसं पूर्वीप्रमाणे सांगितलं. ओके. अप्लिकेशन ऑफ सोशल वर्क ॲडमिनिस्ट्रेशन इन द फील्ड ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड ई गव्हर्नन्स इज ऑल्सो व्हेरी इसेन्शियल. हे तर आता अतिशय महत्त्वाचं आहे. आता तुम्ही पंचायत लेवलवर जर तुम्ही पाहायला गेलात, बरोबर की नाही, आता पंचायत लेवलवर बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या आता ग्रामपंचायत लेवलवर आलेल्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सध्या काही दाखले काढायचे असतील, ठीक आहे, तुम्हाला नॉन क्रिमिनल रिन्यू करायचे असेल, तुम्ही ग्रामपंचायत लेवलवर पण सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. ओके. किंवा एखाद्या आता सपोजली पेन्शन नाही भेटत आहे, उदाहरणार्थ मागे SBIचा तो फोटो व्हायरल झालेला होता बघा. SBIमध्ये SBIची एक ब्रँच आहे कुठेतरी, उत्तरेतलीच गोष्ट आहे ती. त्या बँकमध्ये ती जी ज्येष्ठ वृद्ध माता जी आहे ती ते कुठेतरी पेन्शन घ्यायला, एक 400-500 रुपये पेन्शन घ्यायला ती बिचारी एवढ्या लांब जाते. मग तेव्हा कुठेतरी तो म्हणजे त्यांच्यावर टीका झाली आणि मग कुठेतरी सांगण्यात आलं की नाही, जो बँक मित्र असते तो आता त्या आजींना जे आहे ते पेन्शन देऊन देईल आणि यासाठी त्यांना चालण्याची गरज नाही. म्हणजे ही सगळी गोष्ट जी आहे ते कुठेतरी एक सोशल मीडियाचा वापर करून एकंदरीत म्हणजे हे सामाजिक कार्यकर्तेच आहेत ना, हे सगळं याचा जो आहे म्हणजे गव्हर्नमेंटवर कुठेतरी त्याच्यावर वॉचडॉग ठेवणे हे एक समाजकार्याच्या माध्यमातूनच घडत आहे. ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. त्याच्यामुळे या गोष्टी देणे आणि याचा जे आहे आणि हे समाजकार्यकर्ता हे प्रशासनाच्या निदर्शनास आणल्यानंतर प्रशासन तिथे कुठेतरी भूमिका बजावते. मग हे प्रशासकीय जे काही कामं असतात, वेगवेगळे जत्रा भरवल्या जातात किंवा मेळे भरवले जातात आणि त्या माध्यमातून लोकांना सेवा दिली जाते, लोकांच्या घरापर्यंत गेलं जातं. आणि हे का केलं जातं, तर ह्यासाठीच केलं जातं की ई गव्हर्नन्सचा वापर करून, आता लोकांकडे आधार कार्ड नसेल तर ते आधार कार्ड तयार करून दिले जातात, अपडेट नसतील तर ते अपडेट करून दिले जातात, बरोबर की नाही. आता उदाहरणार्थ माझी कन्या भाग्यश्री योजना माहिती नसेल लोकांपर्यंत, ती माहिती करून दिली जाते, ते फॉर्म भरून घेतले जातात. गावामध्येच लॅपटॉप घेऊन आणि या सगळ्या कम्प्युटर घेऊन जे आहे ते लोकांचे ज्या काही सोयीसुविधा आहेत त्या दिल्या जात आहेत. हे सगळं ई गव्हर्नन्सचाच वापर याच्यामध्ये होत आहे. दिस इज न्यू एरा ऑफ इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ सोशल अँड सोशल वेलफेअर सर्व्हिसेस, सोशल सिक्युरिटी अँड सोशल वर्क प्रोग्राम्स अ व्हेरियस लेवल. इट कॅन बी यूज बाय लोकल सेल्फ गव्हर्नमेंट, जसं मी तुम्हाला आधी सांगितलं, गव्हर्नमेंट असेल, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन असतील, हे सुद्धा त्याचा वापर करत आहेत, ठीक आहे. ओके. नेक्स्ट बघा आता याच्या नेक्स्ट बघा, तर स्कोप ऑफ सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे त्याची व्याप्ती जर आपण पाहायला गेलीत तर व्याप्तीमध्ये आपल्याला काय दिसून येतं. देर आर ब्रॉडली 2 व्ह्यू अबाउट द स्कोप ऑफ सोशल वेलफेअर ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे याच्यामध्ये जो जुना व्ह्यू आहे ना आपण पाहिलेलं बघा, इथं पहिल्या लेक्चर्समध्ये एक पोस्ट कॉर्प व्ह्यू जो आहे तो तुम्हाला समजावून सांगितलेला होता की याच्यामध्ये कशा पद्धतीने प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन या सगळ्या गोष्टी होतात. आणि एक दुसरा व्ह्यू पण आपण याच्यामध्ये समजून घेणार आहोत, एक इंटेग्रल व्ह्यू, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा की काय यामध्ये सांगितलं आहे की पोस्ट कॉर्प व्ह्यूच्या बाबतीत जर आपण पाहिलात, दिस इज नॅरो व्ह्यू. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. इथे प्रश्न तयार होऊ शकतो, ठीक आहे. इथे प्रश्न तयार होतो. नॅरो व्ह्यू आहे हा, संकुचित दृष्टिकोन आहे. संकुचित या अँगलनी आहे की हा फक्त एक प्रकारे काय करतो की मॅनेजरियल व्ह्यू म्हणजे काय की व्यवस्थापनीय जे दृष्टिकोनातून, व्यवस्थापकीय दृष्टिकोनातून फक्त समाज कल्याण प्रशासनाकडे बघतो. म्हणजे काय की संसाधनांचं मॅनेजमेंट करणे थोडक्यात, बरोबर आहे की नाही. म्हणजे समाज कल्याण प्रशासन काय करते तर संसाधनांचं मॅनेजमेंट करते, फक्त एवढीच भूमिका, बरोबर आहे की नाही. म्हणजे प्रशासनाशी निगडीत असल्यामुळे, नोकरशहाशी निगडीत असल्यामुळे फक्त ते मॅनेजरियल लेवल जो आहे तिथपर्यंतच काम करते. ही भूमिका पोस्ट कॉर्प व्ह्यू जो आहे तो घेतो. त्याच्यामुळे त्याला नॅरो व्ह्यू असं म्हटलं गेलेलं आहे, बरोबर आहे. त्यानंतर काय म्हटलं आहे की इन अदर वर्ड धिस व्ह्यू करस्पॉन्ड विथ मॅनेजरियल व्ह्यू. हेनरी फेल, त्यानंतर युरिबिक, त्यानंतर हे बघा ह्याचे प्रोनाऊन्सिएशन माझे चुकू शकतात तरीसुद्धा तुम्हाला सांगतो, V. ओवन आणि ल्युथर गिलिक, बरोबर आहे. मार्टिन ल्युथर गिलिक असं पण ते म्हटलं जातं. ऑर ॲडव्होकेट ऑफ धिस व्ह्यू म्हणजे हे काय करतात, त्याची वकिली करतात, बरोबर आहे की नाही. कोण करतात, हे फॉयल, त्याने युरिबिक, त्यानंतर फेरेसी, त्यानंतर ओवेन आणि ल्युथर गिलिक, ठीक आहे. हे सगळे काय करतात, त्याची वकिली करतात. म्हणजे हे त्याचं समर्थन करतात. कोणत्या व्ह्यूचं, पोस्ट कॉर्प व्ह्यूचं. हे महत्त्वाचं आहे, परीक्षेत यावर प्रश्न विचारला जातो, हे लक्षात घ्या. हे नोट करून घ्या तुम्ही काही गोष्टी, ठीक आहे. म्हणजे नोट करा म्हणजे आता तुम्हाला की तुम्ही म्हणाले की मला सर लिहायला लावताय तुम्ही, लिहायला काहीच अडचण जात नाही, लक्षात घ्या. तुम्ही 2-4 मुद्दे जर नोट करून घेतला तर त्याचा फायदा तुम्हाला परीक्षेमध्ये होणार आहे. मग तुम्ही म्हणाले की सर हे नोट्समध्ये तर असं लागतं, हो असले तरीसुद्धा तुम्ही त्याची सवय लावा. डॉक्युमेंटेशनची सवय असली की त्याचा फायदा होतो, ठीक आहे. अकॉर्डिंग टू हेनरी फॉयल द मेन कॅटेगरीज ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन आर, काय आहे त्यामध्ये, ऑर्गनायझेशन आहे, कमांड आहे, कोऑर्डिनेशन आहे, कंट्रोल आहे, हे त्याने सांगितलेले 4. ओके. त्यानंतर एल. युरिविक याने सुद्धा ह्या गोष्टीसोबत कोणाच्या, फॉयलच्या व्ह्यूसोबत ॲग्री केलेला आहे असं त्यामध्ये म्हटलं आहे. आणि ग्युलिक काय करतो की हॅज गिवन ए मॅजिक फॉर्म्युला, त्याने एक मॅजिक फॉर्म्युला दिला आहे. कोणता, पोस्ट कॉर्पच्या संदर्भातला. यावर प्रश्न विचारलेला आहे की हा पोस्ट कॉर्प हा फॉर्म्युला कोणी दिला आहे वगैरे, बरोबर आहे, हे कोणी सांगितलं वगैरे, असा प्रश्न या आधीच्या समाज कल्याणमध्ये विचारण्यात आलेला आहे. बघा हे फंक्शन्स आहेत, काय आहेत समाज कल्याण प्रशासनामध्ये, तर प्लॅनिंग, ठीक आहे. पोस्ट कॉर्प म्हणजे हे प्लॅनिंग, ऑर्गनायझेशन, स्टाफिंग,
डायरेक्टिंग, त्यानंतर कोऑर्डिनेशन, त्यानंतर रिपोर्टिंग आणि बजेटिंग. ठीक आहे, मग हे तुम्हाला मी पहिल्या भागामध्ये समजावून सुद्धा सांगितलं होतं. कन्सेप्च्युअल भागामध्ये प्लॅनिंग करणे म्हणजे प्लॅनिंग आता केंद्रीय पातळीवर जर आपण पाहायला गेलं तर हे कुठल्याही गोष्टीची सामाजिक समस्याची जाणीव झाली, पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हायला सुरुवात झालेली आहे. बरोबर, विविध शासकीय योजना आणल्या जात आहेत. अकुशल कामगार असतील त्यांच्यासाठी असेल, स्किलेबल वर्क असतील त्यांच्यासाठी असेल, अनुसूचित जाती जमातीसाठी असेल, अन्नाची समस्या असेल तर अन्नाची समस्या दूर करण्यासाठी PDS सिस्टीम आणली गेली. या सगळ्या गोष्टीची धोरणं आखली गेली, पॉलिसी आखली गेली, नियम आखले गेले. बरोबर आहे की नाही? हे सगळं प्लॅनिंग झालं त्याचं. ऑर्गनायझेशन लेवलवर सगळ्याच गोष्टी, आता केंद्रीय समाज कल्याण मंडळ आहे, राज्याची रचना वेगळी आहे, जिल्हा स्तरावर वेगळी रचना आहे, जिल्हा नियोजन समिती असेल इथपर्यंत. मग त्यासाठी स्टाफिंगचं असेल तर मग स्टाफ नेमला जातो, कर्मचारी वर्ग तेही प्रशिक्षित, त्याला एक डायरेक्ट करणं, त्याचं कोऑर्डिनेशन ठेवणं आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचं एक रिपोर्टिंग करणं, अहवाल लेखनाच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी होतात. आणि बजेटिंग म्हणजे तर त्याची रिसोर्सेसची गरज किती आहे, काय आहे याचं एक नुसार अंदाजपत्रक तयार करणं. हे सगळं फंक्शन कशामध्ये येतात तर पोस्ट कॉर्प मेथडमध्ये येतात. पण हा एक नॅरो दृष्टिकोन झाला. समाज कल्याण प्रशासनाचा अविभाज्य दृष्टिकोन जर आपण पाहायला गेला तर अलीकडे प्रचलित असलेला हा दृष्टिकोन आहे. म्हणजे आता हा नवीन आहे. नवनवीन सामाजिक समस्या उद्भवल्यामुळे, नवनवीन सामाजिक समस्या उद्भवत आहेत का तर अगदी 100%. तुम्ही रोजच बघता, आता न्यूजपेपर वाचता, रेडिओ ऐकता. ओके, रेडिओ आजकाल ऐकत नाहीत पण ऐकायला पाहिजे रेडिओसुद्धा. ऑल इंडिया रेडिओ आजकाल तर बंद करायला लागलेत. मागे पुण्यामध्ये काहीतरी पुण्याचं विविध भारती सेंटर बंद करायचं अशी चर्चा चालू होती. बरोबर ना? ओके, समाज कल्याण प्रशासनाचा विषय हा दिवसेंदिवस विस्तारत आहे. या समस्यांचा यशस्वीपणे सामना करू न शकल्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचा भार वाढतो आणि त्यामुळे या कामासाठी विविध गैरसरकारी संस्थांचा समावेश जो आहे तो त्यामध्ये केला जातो. आणि हा दृष्टिकोन कोण ठेवते तर हा इंटेग्रल व्ह्यू जो आहे, जो ज्याला अविभाज्य दृष्टिकोन जो आहे समाज कल्याण प्रशासनाचा हा ठेवतो. हा महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षेमध्ये. इथे प्रश्न तयार होऊ शकतो की हा ब्रॉड व्ह्यूने बघतो त्याच्याकडे आणि जो पोस्ट कॉर्प व्ह्यू आहे ना तो नॅरो बघतो. लक्षात घ्या, तो फक्त काय करतो, मॅनेजरियल व्ह्यू जो आहे म्हणजे काय, व्यवस्थापकीय दृष्टिकोन फक्त बघतो. ओके, हा एक फरक जो आहे तो तुम्हाला पुस्तकात सापडणार नाही. ठीक आहे. ओके, नेक्स्ट बघा. इकडे आपला राहिला आहे अजून मुद्दा बघा. म्हणून हा दृष्टिकोन केवळ समाज कल्याण प्रशासनाचा विषयच नाही, लक्षात घ्या, तर अंमलबजावणीचा पैलू देखील समाविष्ट करतो, जो प्रामुख्याने पोस्ट कॉर्प दृश्याचा केंद्रबिंदू आहे. ती तर गोष्ट आहे, परंतु इथे ब्रॉड व्ह्यूने त्याच्याकडे बघितलं जातं आणि ही गोष्ट लक्षात इथे घेतली जाते. बघा, फक्त नोकरशहा जे लोक असतात ना, तर नोकरशहा लोक फक्त आपलं प्रोग्राम जो आहे तो इम्प्लिमेंटेशनचा विचार करतात. लक्षात घ्या. ठीक आहे, तिथे कुठेतरी असं नाही की त्यांना इथिक्सची त्यांना शिकवलं जात नाही. आज तुम्ही IAS बनायचं असेल तुम्हाला तर पेपर 4 तुम्हाला द्यावा लागतो. बरोबर की नाही? इथिक्स आहे, नीतिमत्ता, नीतिमूल्य, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात आणि तिथे आणि डिसिजन मेकिंगमध्ये सुद्धा तुमची ही गोष्ट पहिल्या प्रिलिममध्येच चेक होते. बरोबर आहे की नाही? म्हणजे हे सगळं तिथेही होत आहे, नाही असं नाही, परंतु त्याच्या व्यतिरिक्त स्पेशलायझेशन केलेला व्यक्ती, तो सामाजिक मुद्द्यांचा, व्यक्तींचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार केलेला एक स्पेशल तज्ज्ञ व्यक्ती म्हणजे एक प्रकारचा समाज कार्यकर्ता असतो. त्याच्यामुळे त्याची मदत जी आहे ती इथे घेतली जाते आणि तो घ्यावी हा दृष्टिकोन कोणता आहे तर हा इंटेग्रल व्ह्यू आहे. लक्षात घ्या. ठीक आहे, हे याच्यामध्ये पाहिलं जातं. फक्त मॅनेजमेंट करणे एवढंच त्याच्यामध्ये नाही आहे. आता काही आपण प्रश्न सोडवून घेऊया, म्हणजे तुमची अजून उलट तपासणी होईल. ठीक आहे, प्रश्न महत्त्वाचे आहेत मित्रांनो. सरासरी बुद्धिमत्ता असणारी कोणतीही व्यक्ती चांगला हेतू ठेवून समाज कल्याण प्रशासन करू शकते. बघा, आता तुम्ही बऱ्याच स्टुडंटनी किंवा उमेदवारांनी म्हणूया की याला हो केलेलं असेल. बरोबर ना? सरासरी बुद्धिमत्ता तर तुम्ही असा पण विचार केला आहे, बुद्ध्यांक किती आहे असा विचार केला असेल. असं नाही आहे याच्यात. सरासरी बुद्धिमत्ता एक ठीक आहे ॲव्हरेज पर्सन आहे, एक साधा माणूस आहे, थोडंफार शिकलेला आहे असं आपण म्हणूया. कोणतीही व्यक्ती चांगला हेतू ठेवून, त्याचा हेतू चांगला आहे, ती समाज कल्याण प्रशासन करू शकते. हे व्यावसायिक समाजकार्याला मान्य नाही आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यामुळे का नाही आहे, कारण त्याला प्रशिक्षित असलेला व्यक्ती पाहिजे. ठीक आहे, आग लागली आहे ना, तर आग ही कशाला आपण अग्निशमन व्यक्तीला बोलवतो, अग्निशमन दलाला कशाला बोलवतो आपण, की ते प्रशिक्षित आहेत लोक, तज्ज्ञ व्यक्ती आहेत, ती कशी विझवायची याच्यासाठी ते प्रशिक्षण घेतलेत, तज्ज्ञ आहेत. बरोबर आहे, संघटनेने त्यांना समाजाने मान्यता दिलेली आहे, तेव्हा कुठे आपण त्याला एक व्यावसायिक म्हणून बघतो. त्यामुळे इथे सरासरी बुद्धी असणारी कोणतीही व्यक्ती चांगला हेतू ठेवून समाज कल्याण प्रशासन करू शकते. हे जे आहे ते व्यावसायिक समाज कार्याला मान्य नाही आहे. ठीक आहे, तो त्याचा हेतू चांगला आहे, तो बकेटभर पाणी घेऊन जातो आणि आग विझवण्याचा प्रयत्न करतो, हे सगळं ते ठीक आहे. बरोबर आहे की नाही? परंतु इथे ती गोष्ट जी आहे ते ॲक्सेप्टेबल नाही. इथे प्रशिक्षणाची, तज्ज्ञाची, बरोबर की नाही, स्वतःच्या व्यक्तिगत ज्ञानाची ही जी आहे तो त्याचा वापर केला पाहिजे, हे इथे अपेक्षित आहे. समाजकार्याला व्यवसाय म्हणून अजूनही आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेली नाही आहे. हे विधान चूक आहे. बघा, हे असं नाही आहे, आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याला मान्यता मिळालेली आहे. तुम्ही हे म्हणू शकता की समाजकार्य एक व्यवसाय म्हणून तेवढ्या लेवलवर गेलेलं नाही आहे जेवढा आज वकील किंवा एकंदरीत डॉक्टर असतील, बरोबर आहे की ह्या लोकांना
विशेष अशी मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यांचा एक वेगळ्या पद्धतीचा जो व्यवसाय, आज डॉक्टरावर कोणी शंका घेत नाही जनरली, बोगस डॉक्टर असतात काही, तरीसुद्धा तुम्हाला सांगतोय की एक शंका उपस्थित केली जात नाही, परंतु इथे त्या लेवलपर्यंत म्हणजे त्या उच्च व्यावसायिक श्रेणीचा मी तो प्रश्न पण पुढे घेतलेला आहे, पण मी तुम्हाला समजावून सांगतो, जी व्यवसायाची श्रेणी पडते ना त्या उच्च पातळीपर्यंत अजूनही समाजकार्य गेलेलं नाही आहे, पण त्याला मान्यताच मिळालेली नाही असं तुम्ही कसं म्हणू शकता. आज विविध युनोच्या संघटना असतील तिथे सुद्धा समाजकार्यकर्ते काम करतात, पॉलिसी फ्रेमिंगचं काम करतात, आंतरराष्ट्रीय पातळीवर समाजकार्याचं ज्ञान दिलं जातं. त्याच्यामुळे समाजकार्याला व्यवसाय म्हणून आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळालेली आहे, त्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे, तसे कार्यकर्ते नेमले जात आहेत, संयुक्त राष्ट्राच्या संघटनेमध्ये नेमले जात आहेत, त्यामुळे हे विधान जे आहे ते चूक ठरतं. दुसरी गोष्ट आहे, ग्रीनवूडच्या मते समाजकार्याला अजूनही व्यवसाय म्हणून दर्जा प्राप्त झालेला नाही आहे. तर हे विधानसुद्धा चूक आहे. ग्रीनवूडने असं काही म्हटलेलं नाही आहे की ग्रीनवूडच्या मध्ये समाजकार्याला अजूनही व्यवसाय म्हणून दर्जा प्राप्त झालेला नाही आहे, हे विधान चूक ठरते. ते व्यवसाय म्हणून दर्जा प्राप्त झालेला आहे असं ग्रीनवूड म्हणतो. हे आपल्याला कुठे कळलं. आता ग्रीनवूडचा मुद्दा कुठे आला हे बघा. मी प्रश्न यासाठी घेतला की स्पेशल मी तुम्हाला म्हणू शकत नाही की ग्रीनवूडने असं म्हटलेलं आहे, पण ते प्रश्नामध्ये टाकून सांगितलं आहे ना मी तुम्हाला, नाहीतर मी हे तुम्हाला टेस्टमध्ये विचारलं असतं. तसं नाही आहे. ग्रीनवूड मला एक्सप्लेनेशन द्यायचं होतं म्हणूनच मी ग्रीनवूडचा समावेश केला आणि हे प्रश्नामध्ये आलं म्हणून ते तुम्हाला लक्षात राहील. लक्षात घ्या, ग्रीनवूडच्या मध्ये समाजकार्याला अजूनही व्यवसाय म्हणून दर्जा प्राप्त झालेला नाही, हे विधान चूक आहे. हे सगळे विधान चूक आहेत. आपल्याला काय विचारलं त्यांनी, योग्य विधान कोणतं आहे, ते योग्य विधान वरीलपैकी एकही नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न बघा. समाज कल्याण प्रशासन सामाजिक कल्याण धोरणे आणि सामाजिक कायदे यांचे समाजकार्य व्यवहारामध्ये रूपांतर करते, जे की आपण पहिल्याच स्टेटमेंटमध्ये पाहिलं होतं. हे अगदी बरोबर आहे. बरोबर की नाही. सामाजिक धोरण आणि सामाजिक कायद्यांचं समाजकार्य व्यवहारामध्ये रूपांतर करते आणि लोकांपर्यंत ती सेवा डायरेक्ट ग्रासरूट लेवलपर्यंत देण्याचं काम हे या माध्यमातून करते. समाज कल्याण प्रशासन ही एक व्यावसायिक सेवा आहे. हो, प्रोफेशनल सर्व्हिस आहे. बरोबर ना. तिथे प्रोफेशनल व्यवसाय, एखाद्या गोष्टीला व्यवसाय केव्हा म्हटलं जातं, ज्याला समाज मान्यता आहे, ज्याचं प्रशिक्षण घेतलं गेलेलं आहे. बरोबर आहे की नाही. आणि कुठेतरी एक जे आहे विशेष ज्ञानाचा, कौशल्याचा, तंत्राचा वापर करून शास्त्रीय पद्धतीने ती सेवा दिली जाते, तेव्हा आपण त्याला व्यवसाय म्हणतो. तेव्हा त्याला समाज कल्याण प्रशासन ही एक व्यावसायिक सेवा आहे. तर अगदी खरं आहे. समाज कल्याण सेवांचा हेतू शाश्वत सामाजिक विकास करणे नसून, बघा काय म्हटलंय, ओके, समाज कल्याण सेवांचा हेतू हा शाश्वत सामाजिक विकास करणे नसून व्यक्तीची तात्काळ मदत करणे हा आहे. चुकीचं स्टेटमेंट आहे. असं नाही आहे ना. बरोबर की नाही. समाज कल्याण सेवा हा व्यक्तीचा शाश्वत विकास करण्यासाठीच आहेत ना त्या, आणि शाश्वत विकास व्हावा यासाठीच त्या काम करत आहेत आणि तसं व्यक्तीला सक्षम करत आहेत. तात्पुरती फक्त मदत करायची आणि बाजूला व्हायचं असं नाही आहे. नाहीतर मॉनिटरिंग कसं काय केलं असतं, त्याचं मॉनिटरिंग केलं जात आहे, सतत त्याचं मूल्यांकन केलं जात आहे आणि आवश्यक पडली, गरज पडली तर संदर्भ सेवा सुद्धा दिल्या जात आहेत. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही. त्यामुळे क विधान जे आहे ते चुकीचं ठरते. तुम्हाला जेव्हा पेपरला जाणार ना तुम्ही, तेव्हा माझे लेक्चर्स आठवा. तुम्हाला कन्सेप्च्युअल जे काही कुठलेही क्वेश्चन असतील तर ते सुटतील. लक्षात ठेवा. ठीक आहे. अ, ब आणि क याच्यामध्ये काय म्हटलं, अयोग्य विधान कोणतं, तर फक्त क हे अयोग्य विधान आहे. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. बरोबर आहे. नेक्स्ट बघा ना, हे ब्राऊनने समाज कल्याणाला पूर्णपणे व्यवसायाचा दर्जा दिलेला नाही, हे आपण कुठे वाचतो, तर समाज कार्याच्या किंवा समाज कल्याण प्रशासनाच्या व्याप्तीमध्ये वाचतो. ठीक आहे. तुम्ही म्हणाल की ती आपल्याला अजून व्हायची आहे. हो, हे या माध्यमातूनच करणार आहे. मी तुम्हाला ही गोष्ट सांगतोय. हा कंटेंट मी प्रश्नामध्ये फ्रेम केला आहे आणि त्या प्रश्नाच्या माध्यमातूनच तो कंटेंट मी डिलिव्हर करतोय. ब्राऊनने समाज कल्याणाला पूर्णपणे व्यवसायाचा दर्जा दिलेला नाही, हे विधान चुकीचं आहे. ठीक आहे. हे विधान चुकीचं आहे. ब्राऊनने समाज कल्याणाला पूर्णपणे व्यवसायाचा दर्जा दिलेला आहे. कोणी दिलेला नाही, तर फ्लेक्झनरने नाही दिला. लक्षात घ्या. फ्लेक्झनर हा जो आहे ना, तो म्हणतो की समाज कार्य किंवा समाज कल्याण प्रशासन हे एक प्रकारे अर्ध व्यावसायिक आहे. त्याला पूर्ण व्यवसाय म्हणता येत नाही, कारण त्याचे सिद्धांत आणि हे एकमेकांच्या ज्या पद्धती आहेत त्यामध्येच वाद आहेत आणि ते पूर्णपणे विकसित झालेला व्यवसाय नाही आहे असं कोण म्हणतो, तर फ्लेक्झनर म्हणतो. त्यामुळे ब्राऊनने मात्र या गोष्टीला मत जे आहे त्याला होकार दिलेला आहे. ब्राऊन असं म्हणतो की समाज कल्याण प्रशासन किंवा समाज कार्य हे एक प्रकारे व्यवसाय आहे असं ब्राऊन म्हणतो. त्यामुळे हे विधान जे आहे ते बरोबर आहे की समाज कल्याणाला अर्ध व्यावसायिक दर्जा दिला कोणी, फ्लेक्झनरने. पण इथे हे जे आहे हे चुकीचं आहे. ब्राऊनने समाज कल्याणाला पूर्णपणे व्यवसायाचा दर्जा दिलेला नाही. समाजकार्य सध्याच्या व्यवसाय श्रेणीत सर्वात वरचे स्थान प्राप्त करून आहे, हे विधान चुकीचं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं नाही, समाजकार्य हे जे श्रेणी आहे ना व्यवसाय श्रेणीमध्ये, सध्याच्या व्यवसाय श्रेणीमध्ये समाजकार्य हे सर्वात वरचे स्थान ग्रहण करते असं म्हणणं चुकीचं ठरेल, कारण ते काम करत आहे. बघा, समाजकार्य हे अजूनही एक व्यवसाय म्हणून काम करत आहे, त्या वर जाण्याचा प्रयत्न करत आहे, मात्र ते सर्वात वरचे स्थान प्राप्त करून आहे हे म्हणणं चुकीचं ठरेल.
जे की सध्याच्या व्यवसाय श्रेणीमध्ये डॉक्टरकी असेल, वकिली असेल, बरोबर की नाही, हे सगळे व्यवसाय श्रेणीमध्ये ते म्हणजे ते उच्च आहे, ते निच्च आहे असं नाही म्हणत मी. तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न काय तर व्यवसायाची जी श्रेणी आहे त्यामध्ये अजूनही वरचं स्थान मात्र जे आहे ते समाजकार्य व्यवसायाला मिळालेलं नाही आहे. ते वर जाण्यासाठी प्रयत्न करत आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं. टेक्झलरने समाज कल्याणाला अर्ध व्यावसायिक असा दर्जा दिला हे बरोबर आहे आणि ब्राऊनने समाज कल्याणाला पूर्णपणे व्यवसायाचा दर्जा दिलेला नाही आहे असं म्हटलं, ते विधान चूक आहे. मग इथे काय आहे, योग्य विधान कोणते? तर योग्य फक्त काय आहे, तर योग्य फक्त इथे ब आहे. फ्लेक्झनरने समाज कल्याणाला अर्ध व्यावसायिक असा दर्जा दिलेला आहे. तर योग्य विधान कोणतं आहे, तर ब. इथे ब पाहिजे, लक्षात घ्या. ठीक आहे, इथं 2 जो आहे ना, इथे ब करून घ्या आणि तुम्ही हे स्टेटमेंट योग्य आहे. ठीक आहे. बघा, नेक्स्ट प्रश्न काय विचारले, समाज कल्याण प्रशासनाच्या कार्याला अभिव्यक्त करण्यासाठी पोस्ट कॉर्प, आता हे डी वापरायला पाहिजे होतं तिथं. पोस्ट कॉर्प ही सूत्र जे आहे ते कोणी दिले, तर कोणी दिले, ल्युथर मलिक असा आहे. तर ल्युथर ग्युलिक असा काही ठिकाणी दिलेला आहे शब्द, त्याच्यामुळे हे सेकंड स्टेटमेंट जे आहे ते त्याचं योग्य उत्तर आहे. सामाजिक कल्याण प्रशासन म्हणजे प्रभावीपणे सेवा पुरवण्यासाठी आवश्यक रिकामी जागा व देणारी समाजकार्याची पद्धत आहे. काय देणारी? तंत्र व तंत्रज्ञान, ज्ञान व कौशल्य, माहिती व काम आणि माहिती व अनुभव हे अतिशय म्हणजे हे आहेत, बरोबर आहे की नाही. माहिती व तंत्रज्ञान कसं नाही, ठीक आहे, ज्ञान आणि कौशल्य हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे, ओके. जर एक्झॅक्ट उत्तर नाही माहीत आलं तर एलिमिनेट पण करायला काहीच अडचण नाही. समाज कल्याण प्रशासन म्हणजे विशिष्ट व्यावसायिक कौशल्ये वापरून रिकामी जगाचे रूपांतर सामाजिक कृतीत करणे होय. हा प्रश्न मागे विचारण्यात आलेला होता, बरोबर आहे की नाही. समाज कल्याण प्रशासन म्हणजे मागे म्हणजे मागच्याच पेपरमध्ये. ठीक आहे, ईच अँड एव्हरी क्वेश्चनचं साल मला टाकायला इथे ते कधी कधी लक्षात येत नाही किंवा ते राहून जातं, परंतु हे मागचेच पेपर आहेत आणि रेफरन्सेस हे 2-3च पेपर आहेत आपल्याकडे. एक पहिली गोष्ट 2013चा, 2012चा गट ब चा अचा आणि त्याच्यानंतर आपल्या 2009चा पेपर आहे. त्याची उत्तर तालिका नाही आहे, परंतु ते क्वेश्चन्स बऱ्यापैकी मी इथे घेऊन सुद्धा एक्सप्लेन करतोय. ओके, समाज कल्याण प्रशासन म्हणजे विशिष्ट व्यावसायिक कौशल्य वापरून रिकामी जगाचे रूपांतर सामाजिक कृतीत करणे होय. कशाचे रूपांतर? योजनेचे, धोरणांचे. हो, सामाजिक धोरणांचे. सामाजिक योजना ह्या सामाजिक धोरणाचा भाग असतात, त्याच्यामुळे धोरण हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, स्वयंसेवी संस्थांचा, खाजगी संस्थांचा प्रश्नच नाही. 50% तर इलिमिनेट इथंच झालं, तर हा याचा भाग आहे, त्याच्यामुळे सामाजिक धोरण हे त्याचं योग्य उत्तर आहे. समाज कल्याण प्रशासनाचे तत्त्वज्ञान कशावर आधारित आहे? कशावर आधारित आहे? आता जर तुम्ही म्हणाल की आदर्श, आयडियल नाही आहे, निर्हस्तक्षेप, असं कसं म्हणू शकता? हस्तक्षेप गरजेच्या ठिकाणी केलं जातं. संपत्तीविषयक स्वातंत्र्य, सुरक्षितता, असं नाही आहे. मानवतावाद, बघा ब्रॉडली आन्सर काय आहे, ब्रॉड कुठे विचार केला जाते? मानवतावाद, म्हणजे डोळे झाकून तुम्ही उत्तर क्लिक करा. ठीक आहे, तर हे झालं त्याचं योग्य उत्तर. तर अशा प्रकारे आपण जे बेसिक कन्सेप्ट आहे ते समजून घेण्याचा याच्यामध्ये प्रयत्न केला आणि क्वेश्चन्सच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्यापैकी जे आहे ते क्लिअरिटी जी आहे ती या माध्यमातून येते. प्रत्येक वेळेस जेव्हा माझे लेक्चर्स असतात तेव्हा मी क्वेश्चन्सचा जो समावेश आहे ते करतोच. जर आयोगाचे PYQ जर असतील ते असतील किंवा मी सराव प्रश्न देतो आणि त्याच्या माध्यमातून तुमची उलट तपासणी त्या माध्यमातून होते आणि प्रश्नांच्या माध्यमातून सुद्धा काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कंटेंटमध्ये जे आहे ते समाविष्ट करता येतात. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. धन्यवाद.